आजी कुठून पडली तशीच राहिली, चुकून पडली ती तशीच राहिली. मेला काय कुठं काढायचं? तुम्ही सर कोणाचं आहे बंगला कोणाचा आहे? हा सर खामकर सर खामकर शिक्षक आहे. बालाजीनगरमध्ये मोडते नाही, मालपणनगरमध्ये मोडते का? या ठिकाणी आले आपण मालपणीनगरमध्ये आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला कॉल केला होता ब्राह्मणे सरांनी आणि इथे जो बंगला आहे त्यांचा ते खामकर नाव आहे त्यांचं आणि इथं आल्यावर कळतं आपलं की एक साप आहे ते विटेखाली आहे आणि थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की इथे साप दिसल्यावर कुणीतरी तिथे हवेचा प्रयत्न केला आणि वीट पडली होती चुकून आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते की घराच्या आसपास घरामध्ये किंवा घरामध्ये जास्त सापडणारा साप आहे, याला कावड्या म्हणतात किंवा वुल्समिनिक म्हणतात आणि हा जो कावड्या साप आहे हा प्रामुख्याने घराच्या आसपास किंवा घरामध्ये सापडणारा साप आहे. तर याचं आवडतं खाद्य म्हणजे पाल आहे आणि पाल खाण्यासाठी अशा प्रकारचे साप घराच्या आसपास कधी कधी येऊ शकतात. तर समोर तुम्हाला इथे दिसतंय हा काही विषारी वर्गामधला साप नाही आहे, बिनविषारी वर्गातला साप आहे आणि मुख्यत्वे पालच त्याचं प्रमुख खाद्य असल्यामुळे या ठिकाणी घराच्या आसपास अशा प्रकारचे साप येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा साप वेल क्लाइंबर आहे. असे जर या ठिकाणी दिसते तुम्हाला की अगदी रफ फार नाही आहे, थोडीशी रफ भिंत आहे पण अशा रफ भिंतीवरनं पण हे साप क्लाइंब करू शकतात, वरती जाऊ शकतात. त्याच्यामुळे अगदी तळघरापासून तर 100 मजल्यापर्यंत देखील हे साप आरामशीरवरती जाऊ शकतात. तर बिनविषारी याला हात लावायचा प्रयत्न केला तर मात्र अतिशय लवकर चिडतात, ॲग्रेसिव्ह असतात आणि कळवून ते चावा पण घेतात. पण असं जरी झालं तरी बिनविषारी असल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होत नाही. त्याला आपण सुरक्षितपणे घेतो ताब्यात, नंतर निसर्ग सोडून देऊ. पण त्याच्या पद्धतीने वीट आहे. आता विट्याचा रंग आणि याचा रंग जर पाहिजे तर अगदी सारखा आहे, विट्यासारखा दिसणार तो साप आहे आणि त्याचं पुढच्या वगैरे तोंड आहे, तोंड जर आपण पाहिलं तर ते लांडग्यासारखं आहे म्हणून त्याला वुल्फ स्नेक असं म्हटलं जातं. त्याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात घेतलं पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊ. परंतु सापांची माहिती नसेल तर माहीत नसताना सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा, त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करायचा. केवढा आहे तो? एक साव छोटे कडला घ्यायचं का? घ्या यांच्या हातात शांत. तुम्हाला दिसते की त्याला हात लावण्याचं पटकन ते बाईट करतात आणि अतिशय एकदा जाऊन त्याचं समाधान होत नाही तर ते वारंवार चावण्याचा प्रयत्न करतात. पण असं जरी झालं तरी तो पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप असल्यामुळे आपल्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही. समोर तुम्हाला दिसते ते की भरपूर ते कडावून जात नाही का जात असतात आणि विषय म्हणजे हा साप जर चावला तर एकाच वेळेस आपल्याला साधारण 5-10 सुया टोचतील एवढी वेदना होऊ शकते. पण असं जरी झालं तरी तो पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे आपल्यावरती त्याचा कोणताही परिणाम होत नाही. छान. हळूहळू हळू दे बरं का त्याला, हळू हळू चालते काही नाही. किंची घ्यायचा का तो आता? माझं नाव देवांश कडलाग आहे आणि सर आज इथं आले आणि साप पकडला. या सापाचं नाव कवड्या आहे. हा मला एकदा चावला पण हा साप काही विषारी नाही. एक बॅगच वापरली आता इथे नेमकं सीट नाही आपण बाहेर असल्यामुळे बॅगचा वापर करून त्याला घेतो सुरक्षित ताब्यात, नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ. परंतु समोर तुम्ही इथं पाहिलं त्याचा रंग अगदी विटेसारखा आहे, तपकिरी आहे, अंगावरती एकच पांढरा डाग आहे आणि बऱ्याचशा वेळेस मण्यार आणि याच्यामध्ये फसगत होते. परंतु हा मण्यार नाही, तर बिनविषारी आणि घराच्या आसपास प्रामुख्याने सापडणारा साप आहे. त्याला घेतो आपण सुरक्षित ताब्यात, नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये. सर याच्यात फक्त मण्यावर ब्लॅक असतो ना? मण्यावर याच्यात काय फरक आहे? ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक आहे, मण्यावरती 2-2 आडवे पट्टे, याच्यावरती सिंगल व्हाईट आहे. ओके. मालपणीनगर संगमनेर या ठिकाणी खामकर सरांच्या घराजवळ जो आपल्याला कवड्या सापडला होता, या कवड्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.